The next speaker is Mr. Rahul Bhaskar. What is very interesting with him is that he is, commercially speaking, the founder of Corn Club, but he was so agitated and distressed with the present day caste and religion and all these things that are happening that he has dropped his surname, and it was Rahul Bhaskar. Now he is Rahul Bhaskar, and Bhaskar is his father's name. So welcome to you, Phil. माझं नाव खरं म्हणजे राहुल सुनीता भास्कर असं मी केलंय. सुनीता माझ्या आईचं नाव आहे, त्याचा उल्लेख करायला. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आम्ही असं सुचवलं होतं की मतदारांची जागृती किंवा प्रशिक्षण आपण त्याला म्हणूया, हे आपण प्रामुख्याने केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपण खास करून मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय तक्रार करतो की आमच्या हातात काही नसतं, पैशांनी मतदान इकडे तिकडे फिरवलं जातं आणि मनी आणि मसल या आधारे निवडणुका खेळल्या जातात किंवा घेतल्या जातात. त्यामुळे आपण काय करू शकतो याच्यामध्ये? तर आपल्याला आतापर्यंत असं सांगितलं गेलंय की मतदान हे एक आपलं कर्तव्य आहे. पण मला असं वाटतं की मतदान कर्तव्यापेक्षाही एक गुंतवणूक आहे, असं जर आपण त्याकडे पाहिलं तर मला वाटतं लोक जास्त जागरूक होते. कारण आपण केंद्राला साधारणपणे वर्षाला 25 लाख कोटीचा आयकर देतो. जवळजवळ जीएसटीचे आकडे पाहिले महिन्याला 2 लाख कोटीच्या वरती, म्हणजे तेही जवळजवळ 25 लाख कोटीचे आहे. राज्याला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि असा महसूल सगळा मिळून तो आपण वेगळा भरतो. एक्साईज दारूवरती आहे, वॅट पेट्रोलवरती आहे. याचा जर आकडा पाहिला तर प्रचंड असा मोठं एक आर्थिक बळ आपण सरकारला देत असतो आणि याचं काय होतं आपल्याला काहीच माहित नाही. पैसे कुठे जातात? आता तर गव्हर्नमेंट असं आहे की ते कुठलंच उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळे एक मोठी संभ्रमावस्था आहे. आणि यामध्ये एक रोनाल्ड रेगन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांचं एक वाक्य होतं की द फ्युचर ऑफ अमेरिका इज डिसाइडेड ॲट द डायनिंग टेबल. तसं आपल्याला या तरुण पिढीला, आपल्या मुलांना जे आता 18 वर्षापुढे जे मतदानाचे त्यांना हक्क झालेले तयार, तर त्यांना आपण डायनिंग टेबलवरती घेऊन ह्या सगळा एक चर्चा घडवली पाहिजे घराघरामध्ये. आणि त्यानंतरच काहीतरी आपल्याला बदल दिसेल. यामध्ये मला आणखीन एक असं निरीक्षण मला लक्षात आलं की देश खरं म्हणजे कोण चालवतो हा प्रश्न जर आपण केला स्वतःला तर आपलं असं लक्षात येईल की देश काही ब्युरोक्रेसी किंवा निवडून गेलेले आमदार खासदार असे चालवतात असं मला वाटत नाही. देश चालवणारे खरे विद्रोही असतात असं मला वाटतं. आणि जर विद्रोही जर समाजातनं गेले निघून, म्हणजे आज वारीचे दिवस आहेत, त्यामुळे तुकाराम हे महाराष्ट्रात लाभलेले सर्वात मोठे विद्रोही होते. ज्यांनी सांगितलं की सत्य असत्याशी केले मन ग्वाही, मानिले नाही बहुमत. तर मानिले नाही बहुमत म्हणलं तर ते लोकशाहीच्या विरोधात होईल. पण जर गांधींनी याचा अशाच प्रकारे याचा खुलासा केला होता की इवन इफ इट इज इन द मायनॉरिटी ऑफ वन, द ट्रूथ इज द ट्रूथ. याचा जर आपण विचार केला तर विद्रोही माणसाची किंवा विद्रोही विचारांची किंवा विद्रोही मनाची ही व्याप्ती किती मोठी आहे हे आपण लक्षात घेतलं तर. आणि विद्रोहाचं एक विलक्षण उदाहरण आपल्या समोर आहे, ते म्हणजे रामायणातलं एक पात्र आहे विभीषणाचं. त्याचा मी नेहमी उल्लेख करत असतो की विभीषणाला आपल्या समाजाने एक घरभेदी म्हणून त्याला घरका भेदी ननकाड आहे असं त्याच्यावरती खरं म्हणजे एक आरोप केला किंवा त्याला बदनाम केलं. पण आपण जर बारकाईने विचार केला तर विभीषण नसता तर रावण काय मरत नव्हतं. आणि रावण हा त्याचा सख्खा भाऊ, सख्खा भावाच्या विरोधात त्यांनी बंड केलं. का केलं? कारण त्याला वाटलं की याचा मार्ग चुकतोय आणि रामाचा मार्ग बरोबर आहे. आणि शेवटी त्यांनी रामाला सांगितलं की हा मारणार नाही, याच्या बेंबीत तू बांधणार, त्याचा प्राण याच्या बेंबीत आहे. आणि मग त्याच्या नाभीमध्ये बाण मारल्यानंतर तो रावण गेला. तर असे जर विभीषण तयार झाले, म्हणजे आज खरं म्हणजे समाजाने रामाचं देऊळ बांधण्याच्या ऐवजी विभीषणाची देऊळ बांधली पाहिजे असं मला वाटतं. कारण जोपर्यंत विभीषण तयार होत नाही तोपर्यंत रावण मरत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुकाराम असो, विभीषण असो किंवा आज जे विद्रोहात जे आहेत सगळे जे तुरुंगात गेलेत, जे उमर खालीद सारखे 7-7 वर्ष विदाउट ट्रायल जेलमध्ये आहेत. आणि आजचा तर जे सरकार जे आहे ते महाभयंकर आहे. कारण मी जे पाहिलं की आता मी एक पत्रक, माझे रिफॉर्मर्स ऑफ इंडिया म्हणून माझे ट्विटर हँडल आहे, त्याचं मी काही पत्रक वाटली होती ज्यांच्याकडे ज्यांना मिळाली त्यांनी बघावे जरूर, की साधारणपणे आपण कुणाला मत द्यायला नकोय याची एक आम्ही सूची तयार केलेली. त्यामध्ये ज्यांना राजकारणात आल्यानंतर ज्यांची संपत्ती आपण एकदम वाढलेली बघतो त्यांना आपण मतदान करायला नकोय.
जे अशा पक्षाच्या बाजूने आहेत जी लोकशाही मानत नाही. म्हणजे आत्ताच्या सरकारने आणि केंद्र शासनाने तर चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया नेमताना त्यांनी चीफ जस्टिसला त्यातनं काढून टाकलं. म्हणजे आता मेजॉरिटी 2 विरुद्ध 1 अशी यांच्याकडेच मेजॉरिटी राहणार आहे. त्यामुळे मुळात लोकशाही घटना बदलणार नाही म्हणतात, पण ते बॅकडोरनी घटना बदलत आहेतच. आता सुद्धा हे आपल्या लोकल बॉडीच्या निवडणुका 3 वर्ष घेतल्या नाहीयेत राज्य सरकारने, हीच मुळात घटना बदल आहे. 5 वर्षाच्या आत नवीन लोकल बॉडी येऊन तिथे बसली पाहिजे, हा खरा कायदा आहे किंवा हे घटनेचा अभिप्रेत आहे. परंतु ते सर्रास घटनेचा हा एक प्रकारे पायदळी तोडवली जाते. आता शक्तीपीठ महामार्गाचं सध्या आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतलंय. महाराष्ट्रातल्या छोट्या ठेकेदारांचे 90,000 कोटी बाकी असताना हे सरकारने अजून देणं बाकी आहे. असं असताना शक्तीपीठसाठी नवीन 1 लाख कोटी गोळा करताय. म्हणजे ज्यांची देणी आहेत छोटे ठेकेदारांची ती तुम्ही देत नाही आणि नवीन ठेकेदारासाठी तुम्ही 1 लाख कोटीचा प्रयोजन करताय. आणि अशा प्रकारचे हे चाललंय. म्हणून आपण सर्वांनी जागृत होऊन प्रश्नावली आम्ही तयार केली, प्रश्न विचारले पाहिजेत. सवाल माझा ऐका असं आम्ही त्याला हेडिंग देतोय आणि आपण या प्रश्नांमध्ये ऍडिशन करा. आम्ही एक वानगी दाखल किंवा उदाहरणार्थ काही प्रश्नांची सूची तयार केली आहे, ती प्रिंटआउट त्याच्या सर्वांना आम्ही देण्याची सोय केलेली आहे. त्यात तुम्हाला जे वाटते ते 2-2, 4-4 प्रश्न तुम्ही आणखीन विचारा आणि यातनं आपल्याला काही नवीन मार्ग निघतोय का, लोकशाही ढवळून निघते का, चांगली लोक त्यातनं जसं ताकावर लोणी तरंगते तसं तरंगून येतात का. आता सध्याचे लोणीकर म्हणून जे आमदार आहेत भाजपचे ते बदनाम झालेत, पण असं नवीन आपल्याला काही यातनं घुसळून काढता येते का. यामध्ये मला आता शेवट वेळ कमी दिलेला आहे, पण तरी सुद्धा 2-3 मुद्दे मी एक मांडतो की राजकारण हा मुळात धंदा नाहीये, आपण साईड लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पैसे कमवण्याचं हे साधन मुळातच नाहीये. माझे आजोबा 2 टर्म आमदार झालेत, वडिलांचे वडील. नगर तालुका आमचा नगर जिल्ह्यात होता मी म्हणते. तर ते असताना ते आधी प्राथमिक शिक्षक होते आणि मग जसे माझे वडील मोठे झाले त्यांनी ते सिव्हिल इंजिनियर होते, कामाला लागले. नंतर आजोबा 50-55 नंतर ते आमदार झाले. त्यामुळे साधारणपणे केवळ तुम्ही एका राजकीय नेत्याचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून तुम्हाला तिकीट दिलं, म्हणजे उदाहरण देतं तर 5 पवारांचं दिन मी आता, तर असे उमेदवार आपण नाकारले पाहिजे. म्हणजे मी घराणेशाहीच्या तसा मी विरोधात नाहीये, कारण घराणेशाही नाकारण्याचा शेवटी अधिकार हा मतदाराला आहे. पण जर केवळ तुम्ही अमुक एकचे मुलगा आहात म्हणून तुम्हाला तिकीट दिलं किंवा कोणी आहात म्हणून तिकीट दिलं, पुन्हा महाजनचं सुद्धा तसं उदाहरण 1-2दा ते निवडून आलेत मला वाटतं, पण नंतर त्यांना पाडलंय मतदारांनी. तर अशा लोकांना तर तुम्ही 100% मतदारांनी नाकारलं पाहिजे. त्या यादीमध्ये ते पण आहे. आणि धंदेवाईक राजकारणी जे झालेत आता, की पैसे कम मोठे झालेत धंद्यामध्ये, त्यांना तर आपण लगेचच नाकारलं पाहिजे. जसं यामध्ये एक सुरेश भटांचा शेर होता की हा ठोकरून गेला तो वापरून गेला, जो भेटला मला तो वांदा करून गेला. तर मतदारांची अशी अवस्था झालेली आहे. तर ती अवस्था आपल्याला सुधारायची असेल तर मला वाटतं आपण सवाल केले पाहिजेत उमेदवारांना. आणि यामध्ये मी माझे एक पॅम्पलेट शेवटचं सांगतो की त्यामध्ये मी याचं उत्तर तुम्हाला गौतम बुद्धाच्या नोबल ट्रुथ्स मध्ये सापडेल. 4 नोबल ट्रुथचा मुद्दा आहे. तर तुम्ही एक छोटासा अभ्यास केला तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की पहिलं नोबल ट्रुथ हे दुःख सर्वत्र आहे. आपण सर्व एक प्रकारे दुःखी आहोत, वेगवेगळ्या अर्थाने अर्थात. आणि मला वाटतं लोकशाहीचा आपण त्याला जोडलं समजा लोकशाही, तर गरिबी आणि अन्याय हे लोकशाहीतलं आपल्या सगळ्यांचं दुःख आहे. नंतर आपण त्याच्यात त्यांनी 5 दिलेले आहेत ते कसे दुःखाचं हरण करायचं. मला वाटतं पैसा आणि मनी आणि मसलचा वापर करणारे जे उमेदवार आहेत त्यांना पाडणं आणि ह्याचं प्रशिक्षण आपल्याला ज्यांना पैसा दिला गेला जातो असं आपल्याला वाटतंय अशा लोकांकडे जाऊन आपल्याला संवाद साधावा लागेल की ठीक आहे, तुम्हाला आज पैशाची गरज आहे, तुम्ही लोभी आहात असं आम्ही म्हणत नाही. तुम्ही एक वेळ ते तुमच्या अपरिहार्यतेमुळे जर पैसे स्वीकारले तर ते स्वीकारा, पण ज्यांनी दिले त्यालाच पाडा. कारण तुमच्या गरिबीचं कारण हे आहे की ते तुम्हाला पैसे वाटतायत, हे त्यांना समजून सांगितलं तर मोठा बदल यात घडू शकतो. आणि असेच काही आणखीन एक आपली अवस्था अशी आहे की उर्दूमध्ये एक शेर जॉन एलिया म्हणून एक उर्दूतला शायर आहे जो पाकिस्तानी आहे, पण तो मूळचा भारतीय होता पण फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. की आज का दिन बडा ऐश से गुजरा असं त्यांनी म्हटलं. आज का दिन बडा ऐश से गुजरा, सर से पाव तक सब कुछ सलामत है असं त्याचं म्हणणं आहे. ही अवस्था आपली होऊ नये म्हणून आपण सर्वांनी जागृत राहायला पाहिजे. आणि शेवट मी करतो की समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, व्याध म्हणजे शिकारी. समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उनके भी अपराध. तटस्थ राहून आपल्याला चालणार नाहीये, आपल्याला ऍक्टिव्ह राहावं लागेल.
एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय चौधरी.